नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन येतो, पण आता काव्याच्या डोळ्यात पाहत तो प्रेम व्यक्त करत म्हणतो आपलं जे नातं आहे ना ते। तर आता काव्या पार्थला बोलण्यापासून थांबवते आणि म्हणते नंतर सांगा, अगोदर फ्रूट सॅलड भरवा कारण ते थंड होतंय। आता पार्थला लक्षात येतं की फ्रूट सॅलड भरवायला हवं, पण त्या अगोदर ही गोष्ट लक्षात येते की फ्रूट सॅलड तर थंडच असतं। तर पार्थ काव्याला म्हणतो फ्रूट सॅलड तर थंडच असतं। काव्या हसू लागते। तर पार्थ त्याच्या हाताने बनवलेली स्पेशल डिश आता काव्याला भरवतो। काव्याला खूप आवडते। आता काव्यामध्ये खरंच खूप कमाल झाले फ्रूट सॅलड, अजून एक घास भरवा ना। तर पार्थ म्हणतो आता हा दुसरा घास माझा। तर काव्यामध्ये नाही नाही, हा सुद्धा घास माझाच आहे, कारण तुमच्या वाट्याचं सुद्धा मीच खाणार आहे। पार्थ म्हणतो बरं ठीक आहे। असं म्हणत आता पार्थ दुसरा घास, दुसरा चमचा फ्रूट सॅलड काव्याला भरवण्यासाठी पुढे जातो, परंतु ज्यावेळी काव्या खाण्यासाठी तोंड उघडते त्यावेळी मात्र पार्थ चमचा मागे घेतो। काव्या पुढे येते, पार्थ अजून चमचा मागे घेतो, काव्या अजून पुढे येते आणि नकळतच दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात। आता पार्थ दुसऱ्या चमचाही काव्याला भरवतो, तर आता काव्याच्या ओठावर लागलेलं पार्थ स्वतःच्या हाताने पुसतो। आता काव्य आणि पार्थ एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा विचार करतो आणि म्हणू लागतो नंदिनीचं चाललंय तरी काय, म्हणजे या घरात राहायचं आहे पण माझ्याशी बोलायचं नाहीये, मग नक्की तिच्या मनात आहे तरी काय। आता जीवा विचार करतो, परंतु त्याच वेळी त्याचं ड्रायव्हर मन त्याच्या समोर येतं आणि म्हणू लागतो ए भावा, तुला तर सगळंच हवं असतं, म्हणजे नंदिनी सुद्धा हवी आहे आणि तुझा इगो सुद्धा आहे, पण तुझा इगो जर सोडशील तर तुझी नंदिनी तुला मिळेल। तर जीवा त्याला म्हणतो ए गप रे, दरवेळी मीच मागे मागे करायचं का, मीच मागे मागे फिरत सॉरी म्हणायचं का। तर जीवाचं मन जीवाला म्हणतो ती सॉरी नाही का म्हणाली, बोल बरं। तर आता जीवा म्हणतो हो सॉरी म्हणाली असेल, परंतु माझा तर तिच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नाहीये। कृतीतून बोलली आहे का, नाही ना। अरे काहीच जमत नाही तर माझे एफर्ट्स तरी कॉफी करायचे होते, पण तेही जमत नाही। अरे मी तिच्यासाठी काय काय केलं आहे हे तुलाही चांगलंच माहीत आहे। 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं, एवढंच नाही आणि एवढं करून शांत नाही राहिलो तर कपड्याने सॉरीही लिहिलं होतं, आणि हो अंड्यांवरही मी सॉरी लिहिलं होतं, का तर तिच्यासाठी। आणि त्या दिवशी मला ती हॉस्पिटलमध्ये चहा घेऊन आली, मग काही नाही तर निदान त्या कपवर तरी लिहायचं होतं ना सॉरी, पण नाही तेवढंही तिला जमलं नाही। तर जीवाचं मन जीवाला म्हणतो अरे मला सांग, तुला जे जमतं ते तिला जमायला हवंय का, पण तुझा बडे भैया तुला काय बोललाय हे तू विसरलायस का। अरे तुझ्यासाठी ती स्वतःच्या बापाला सुद्धा नडली, त्याचं तुला काय नाहीये का, म्हणजे तिने तुझ्यासाठी काय केलंय हे मात्र तुला कळतच नाहीये। तर जीवा त्याला म्हणतो वेळ आणि माणूस निघून गेल्यानंतर बोलण्यात काय अर्थ आहे। तर जीवाचं मन जीवाला आठवण करून देत म्हणतं की तू सुद्धा तिच्यासोबत लग्नानंतर कसा वागलायस हे विसरलायस का। मान्य आहे तुझं सॉरी घेण्यासाठी तिने वेळ लावला, वेळ घेतला, पण तू सुद्धा तिचं सॉरी मान्य करायला किती वेळ लावलायस सांग बरं। तर जीवा आपल्या मनाला म्हणतो मान्य आहे मी चुकलो याची मला जाणीव झाली, आणि म्हणूनच तिला समजावण्यासाठी 21 दिवसाचं व्रत घेतलं होतं ना मी, आणि ते निष्ठेने पारही पाडलं। त्या रात्री मला ती काय काय बोलली होती। तर जीवाचं मन जीवाला म्हणतं हो रे भावा, त्या रात्री काय दिसत होती ती। तर जीवाही नंदिनीचं कौतुक करत म्हणतो हो ना, मीच तर तिच्या केसात चंद्राप्रमाणे गजराही माळला होता आणि काजळ लावून माझं काबीज करत गोड हसत होती। आता जीवा त्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो, त्या आठवणी तो आपल्या व्यक्त करत असतो। दारूत सडलेली माझी चकाचक बाई। तर जीवाचं मन जीवाला म्हणतं माझी। तर जीवा म्हणतो ए तुझी नाहीये, ती फक्त माझी आहे। आता जीवाचं मन मोठमोठ्याने हसू लागतं। तर जीवा आपल्या मनाला विचारतो काय चाललंय हे, तू काय माझी फिरकी घेतोयस का। हे बघ त्याच दिवशी जर ती म्हणाली असती ना की तुम्ही जिंकलात म्हणून, तर जीवाचं मन जीवाला म्हणतो अरे भावा, एक नंबरचा डोक्याला शॉट आहेस तू। अरे मला सांग, तुला सुद्धा अजूनपर्यंत ते रबरासारखं ताणायचंच आहे का। अरे कुठेतरी आता ते थांबव ना, तू तर काही सोडायलाच तयार नाहीयेस तो विषय। तर जीवा त्याला म्हणतो तू काही म्हण, पण मी आता तिच्या मागे मागे करणार नाही। तर जीवाचं मन जीवाला आठवण करून देत म्हणतं अरे आपली नवऱ्याची जात आहे आणि आपल्यालाच बायकोच्या मागे मागे करावं लागतं। तुझा तो बडे भैया तो सुद्धा गेलाच की नाही त्याच्या बायकोच्या मागं, आणि इथे आता नंदिनी रूमपर्यंत आलेली असते।
पण जीवा मात्र इथे आपल्या मनाशीच बोलत म्हणतो, दादा आणि काव्याचं एक्झाम्पल देऊ नकोस रे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. तर जीवाचं मन जीवाला म्हणतो, काही वेगळं वगैरे नाहीये, वेगळी तर तुझी बायको आहे. आणि त्याचवेळी जीवाचं मन जीवाला म्हणतो, आली बघ आली बघ. आता जीवा बाहेर पाहतो तर नंदिनी आलेली असते. नंदिनी पाहते तर जीवा कोणाशी तरी बोलत असतो, परंतु तिथे तर कोणीच नसतं. त्यामुळे जीवा नक्की कोणाशी बोलतोय हे नंदिनीला काहीच कळत नाही. आता नंदिनीला जुने क्षण आठवतात, ज्यावेळी जीवा मोहितेंच्या घरी असतो त्यावेळी गार्डनमध्ये असाच बोलत असताना शारदाताई नंदिनीला म्हणालेले असतात, नंदिनी अगं ते बघ जीवा काय करतोय. तर नंदिनी जीवाला पाहते तर जीवा कोणाशी तरी बोलत असतो, परंतु समोर कोणीच नसतं. नंदिनी म्हणते, जीवा असे काय करतायत. तर शारदाताई नंदिनीला म्हणालेले असतात, तुला कळत नाहीये का नंदिनी, अगं तू समोर असल्याचा त्याला भास होतोय. आणि आताही नंदिनीच्या मनात तो विचार येतो आणि जीवाचं असं एकटंच बोलणं यामुळे नंदिनी थोडा विचार करू लागते. आता जीवा नंदिनीच्या समोर येऊन उभा राहतो, परंतु काहीच बोलत नाही. आणि म्हणूनच नंदिनी मनाशीच म्हणते, अरे नक्की काय चाललंय यांचं, खरंच यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का, कारण गेल्या वेळी सुद्धा ही एकटेच असेच बोलत होते. तर जीवा मनाशीच म्हणतो, आली आली नंदिनी परत आली, म्हणजे नंदिनी आता आत येणार. आता जीवा खुश होतो, परंतु त्याचवेळी नंदिनी त्याला भानावर आणते. आणि आता नंदिनी जीवाला म्हणते, जरा उशी आणि चादर द्याल का, मी खाली झोपायचा विचार करते. तर जीवा म्हणतो, खाली का, बेडवर डिवायडर ठेवला आहेच ना, आणि तसंही या अगोदर मी खाली झोपायचो, मग आता तुम्ही का खाली झोपणार आहात. तर नंदिनी म्हणते, तसं नाही, मी हॉलमध्ये खाली झोपायचा विचार करते. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा मनाशीच म्हणतो की मला वाटलं होतं की ह्या रूममध्ये झोपण्याबद्दल बोलतायत, म्हणजे माझाच गैरसमज झाला. बरं, म्हणजे यांना रूममध्ये यायचंच नाही. मला वाटलं होतं की आत्ता तरी ही रूममध्ये येईल, परंतु नाही, हिला तर रूममध्ये यायचंच नाहीये, असं म्हणत जीवा आता नंदिनीवर रागवलेला असतो. तर आता नंदिनी म्हणते, देताय ना तुम्ही. तर जीवा म्हणतो, आत या आणि घेऊन जा. तर असं म्हणत जीवा बेडवर येऊन बसतो. नंदिनी जीवाकडे पाहते आणि आता रूममध्ये पाऊल टाकणार, परंतु त्याचवेळी ती तिचा पाय मागे घेते, आपल्या रूमकडे पाहते आणि म्हणू लागते, ही रूम, ही खोली म्हणजे जीवानदिनीचं जग आहे. आणि जर आत पाऊल टाकलं तर बाहेर पाऊल निघणार नाही, त्यापेक्षा नको, आतमध्ये जायलाच नको. आणि म्हणूनच आता नंदिनी जीवाला आवाज देत म्हणते, प्लीज एक चादर आणि उशी द्याल का. परंतु जीवा मनाशीच म्हणतो, ही कशी वागतेय नक्की, हिच्यात मला वाटलं होतं की हिच्यात बदल झाला असेल, परंतु नाही, हिच्या डोक्यात तर वेगळेच ग्रह शिरलेत. मला वाटत होतं की आता तरीही या रूममध्ये प्रवेश करेल, परंतु नाही, तिला तर रूममध्ये गृहप्रवेश करायचाच नाहीये, असं म्हणत जीवा थोडा चिडतो आणि नंदिनीला उशी आणि चादर नेऊन देतो. जीवाला नंदिनीच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो, परंतु जीवा आपल्याला कधी रूममध्ये बोलवतो याची नंदिनी वाट पाहत असते आणि नंदिनी स्वतःहून रूममध्ये कधी येईल याची जीवा वाट पाहत असतो. दोघंही व्यक्त होत नसतात, फक्त मनातून एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु या सगळ्यामुळे एकमेकांबद्दलचा गैरसमज आणि एकमेकांबद्दलचा राग त्यांच्या मनात निर्माण झालेला असतो. जीवा तर नंदिनीवर खूप चिडलेला असतो. नंदिनीचं वागणं जीवाला अजिबातच आवडलेलं नसतं. आता जोराचा वारा सुटलेला असतो. जीवा खिडकीकडे पाहतो आणि नंदिनीला म्हणतो, वादळ सुटलंय. तर नंदिनी म्हणते, नाही, फक्त गार हवा सुटली आहे. तर जीवा म्हणतो, हवा डोक्यात गेली आहे. तर नंदिनी म्हणू लागते, डोकं असेल का, इथून सुरुवात आहे. तर जीवा म्हणतो, खूप रात्र झाली आहे, आता झोपा. तर नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणते, आपलं आपलंच झोपा. असं म्हणत आता नंदिनी आपली चादर आणि उशी घेऊन तिथून निघून जाते. तर जीवा रूममधूनच आवाज देत म्हणतो, गुड नाईट. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्याला पार्थने तिच्यासाठी बनवलेली स्पेशल डिश खूप आवडलेली असते आणि म्हणूनच काव्या कौतुक करत म्हणते, आज तर खूप वेगळीच चव होती. तर पार्थ म्हणतो, प्रेमाची. तर काव्या म्हणते, मला माहीतच होतं तुम्ही असं काहीतरी बोलाल, परंतु मी एक तुम्हाला सांगू का, ज्यावेळी अशी एकमेकांवर प्रेम करणारी व्यक्ती एकमेकांसमोर असतात, बोलत असतात, त्यावेळी चार लोक काय म्हणत असतात, उगाच हे वेडे प्रेमाचे चाळे. परंतु मला काय वाटतं, तर आता पार्थ काव्याचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, खड्ड्यात गेली ती चार लोक. तर आता काव्या पार्थवर हसू लागते. तर पार्थ काव्यावर हसत असतो. तर काव्य विचारते, काय झालंय देशमुख, तुम्ही का हसताय. पार्थ म्हणतो, काही नाही. काव्य म्हणते, देशमुख सांगा ना. तर पार्थ म्हणतो, तुम्ही ज्यावेळी शुद्धीवर आला नव्हता त्यावेळी मला भास झाला होता की तुम्ही शुद्धीवर आलात. तर काव्य म्हणते, मग चांगलंच आहे ना. तर पार्थ म्हणतो, नाही, ते खरंच चांगलं नाहीये.
काव्या म्हणते काय देशमुख, तुम्ही असं का बोलताय, नक्की काय झालं होतं? पार्थ म्हणतो काय झालं होतं? काव्या म्हणते हो देशमुख सांगा ना. तर पार्थ म्हणतो ज्यावेळी मला भास झाला होता त्यावेळी तुम्ही अशा झोपला होता, म्हणजे तुमचा हात माझ्या हातात होता, पकडा हात, असं म्हणत पार्थ काव्याला हात पकडायला सांगतो. काव्या म्हणते पुढे. पार्थ म्हणतो त्यावेळी तुम्ही माझा हात सटकला आणि मलाच विचारलं कोण तुम्ही, त्यावेळी तर मी घाबरलो होतो. काव्या म्हणते काही या देशमुख, उगाच काहीतरी फेकू नका. पार्थ म्हणतो अहो हो मी खरंच सांगतोय, मला जो भास झाला होता त्यामध्ये तुम्ही शुद्धीवर येण्याअगोदरच शुद्धीवर आला होता आणि तुम्ही मला ओळखतही नव्हता आणि त्यावेळी तर मी घाबरलो होतो. मला तर वाटलं होतं की तुम्हाला मेमरी लॉस झालाय आणि मी आठवतही नाही. काव्य म्हणते देशमुख काय बोलताय हे? हो आता तर कुठे आपल्या नात्याची आपल्या प्रेमाची सुरुवात झाली आहे आणि असं होईल का? अहो देशमुख तुम्ही लहान असताना आईंसोबत भरपूर मालिका पिक्चर पाहिले आणि हे सगळं काही ते तिथे घडत असतं, मालिकांमध्ये घडत असतं. ही तर आपली रिअल स्टोरी आहे, मग यामध्ये कसं घडेल सांगा बरं? असं काहीही घडणार नाही, त्यामुळे असले विचार मनातही या नका. पार्थ म्हणतो पण त्यावेळी असं घडलं होतं. काव्या म्हणते तो भास होता ना तुमचा, मग विसरा आता, कारण या लव्ह स्टोरीचे भरपूर सीझन यायचे आहेत बाकी अजून देशमुख. तर पार्थ म्हणतो आणि आपले फॅन्स ते आपल्याला एका रात्रीत बिन वॉच करून टाकतील. तर पार्थवर काव्य हसत म्हणते सवाल आहे का देशमुख, सगळीकडे फक्त काव्यार्थाची हवा असेल. आता पार्थ आणि काव्या एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात, नजरेतच एकमेकांच्या प्रेमात विरघळून गेलेले असतात. तर आता पार्थ म्हणतो छान हवा सुटली आहे. तर काव्या म्हणते म्हणजे? तर पार्थ काव्याला म्हणतो आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. काव्या म्हणते कोणता? पार्थ म्हणतो आता या क्षणी असे किती कपल्स असतील जे या क्षणाला आपल्या खोलीत बसून पार्टनरसोबत प्रेम व्यक्त करत असतील. तर आता काव्या पार्थला म्हणते देशमुख. तर पार्थ म्हणतो म्हणजे फक्त आकडा सांगा. आता काव्या पार्थच्या डोक्यावरून केसातून असा हळुवारपणे मायेचा हात फिरवतच पार्थला विचारते खरं सांगू? तर पार्थ काव्याला म्हणतो जनरल नॉलेजचा प्रश्न केमिस्ट्रीकडे चाललाय का? काव्या म्हणते अजिबातच नाही. आता काव्या पार्थच्या गालावरून केसातून मायेने हात फिरवतच विचारते वरवर सांगू की खोलात जाऊन सांगू? तर पार्थ म्हणतो खोलात जाऊन सांग किंवा खोलीचा दरवाजा बंद करून सांग. आता काव्याच्या लक्षात येतं की खोलीचा दरवाजा बंद केलेला नसतो. तर पार्थ काव्याला म्हणतो काय आहे ना बायकोवरचं नवऱ्यावरचं प्रेम हे नवऱ्यानेच बघितलेलं चांगलं असतं, असं म्हणत आता पार्थ काव्याच्या प्रेमात मात्र पूर्णपणे वेडा झालेला असतो. पार्थ काव्याला म्हणतो हे प्रेम फक्त मलाच बघायचं आहे, खोलीबाहेरच्या लोकांना नाही. तर काव्या म्हणते देशमुख हम तो खुल्लम खुल्लम प्यार करेंगे. तर आता पार्थ काव्याला म्हणतो आज काही माझं खरं नाही असं मला तरी वाटते, तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झालेत असंच दिसत आहे. तर काव्य पार्थकडे पाहत आणि आपलं प्रेम व्यक्त करत म्हणते देशमुख कितीतरी दिवस माझी गाडी हळूहळू चालत होती, मग आता तिला तर स्पीड द्यावाच लागेल ना. आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडून गेलेले असतात की ते एकमेकांवरचं प्रेम नकळतपणे व्यक्तही करत असतात. आता पार्थ लगेच दरवाजा बंद करण्यासाठी येतो, परंतु ज्यावेळी पार्थची नजर सोप्यावर जाते त्यावेळी तिथे त्याला नंदिनी दिसते. आता पार्थ काव्याला बोलावून घेतो. काव्यही ते दृश्य पाहते आणि काव्याला धक्काच बसतो. काव्या पार्थला विचारते देशमुख ताई बाहेर का झोपत आहे? पार्थ काव्याला म्हणतो मलाही अंदाज लागत नाहीये, कारण नंदिनी स्वतःहूनच मला म्हणाल्या होत्या की त्यांच्यामध्ये आणि जीवामध्ये सगळं काही मिटलं आहे. तर काव्या पार्थला म्हणते म्हणजे तुमची ही 3M फ्रेंड तुमच्याशी खोटं बोलते की खरं बोलते लगेचच कळेल आपल्याला, असं म्हणत काव्या आपला मोबाईल घेऊन येते. पार्थ म्हणतो काय करताय तुम्ही नक्की? तर आता काव्या म्हणते मी तिला फोन करते, मग आपल्याला कळेल की ही खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे. आता नंदिनी खोटं बोलते की खरं बोलते हे पाहण्यासाठीच काव्या नंदिनीला फोन करते. आता ज्यावेळी नंदिनी पाहते त्यावेळी काव्याचा फोन आलेला असतो, परंतु आपण दोघेही नंदिनीला दिसू नये यासाठीच दोघंही रूममध्ये जातात. तर इकडे नंदिनी फोन उचलते आणि बोलते बोल ना काव्या काय झालंय? तर काव्या म्हणते काही नाही ग ताई, पण मी तुम्हाला डिस्टर्ब वगैरे केलं नाही आहे ना? नंदिनी म्हणते नाही ग तू मला डिस्टर्ब वगैरे काही केलं नाहीस, बोल ना, असं म्हणत नंदिनी आता जीवा बाजूला आहे हे दाखवून देण्यासाठी मुद्दामून म्हणते अहो किती चुळबुळ करताय, जरा शांत व्हा ना, मी फोनवर बोलते ना, जरा वेळ गप्प बसा, असं म्हणत आता नंदिनी आपण जीवाशी बोलते हे दाखवून देत असते. बोल ग काव्या काय बोलतेस? तर काव्या नंदिनीला म्हणते ताई अगं तुझी आठवण येत होती. नंदिनी म्हणते अगं वेडाबाई आहेस का तू, कधीही तुला माझी आठवण येते का?
अगं वेडाबाई, ही मला मिस करायची वेळ आहे का? तर काव्या म्हणते सॉरी ताई, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल ना? आणि रिंगचा आवाज आल्यानंतर जीवा चिडला असेल ना? तर नंदिनी म्हणते नाही नाही, अहो तुम्ही चिडलात का? तर आता नंदिनी असं जीवाला विचारण्याचं नाटक करते आणि काव्याला म्हणते नाही नाही, अगं ते मानेनेच म्हणतात की नाही, ते नाही चिडलेत, ते मानेने नाही म्हणतायत. तर आता काव्या म्हणते दिसतंय ना, जीवा मानेने नाही म्हणतोय हे आम्हालाही दिसतंय. तर आता नंदिनी म्हणते म्हणजे? तर काव्या नंदिनीला म्हणते ताई मागे वळून बघ जरा. आता पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी आहेत हे पाहून नंदिनीला धक्काच बसतो. पार्थ आणि काव्याला मात्र खूप वाईट वाटतं. दोघंही नंदिनीच्या समोर येऊन उभे राहतात. आता नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. ती शांत खाली मान घालून उभी असते. तर पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी हा असा आमच्यासोबत सुद्धा लपंडावच खेळणार आहात का? तर नंदिनी म्हणू लागते आय एम सॉरी. तर आता पार्थ नंदिनीला विचारतो सॉरी कशासाठी? आता जे तुम्ही आमच्यासोबत खोटं बोलात त्यासाठी, की जीवा आणि तुमच्यामधलं सगळं काही मिटलं असं तुम्ही खोटं बोलात त्यासाठी? तर नंदिनी पार्थला म्हणते दोन्ही गोष्टींसाठी. खरं तर या सगळ्यामध्ये तुमच्या भावाची चूक आहे. म्हणजे बघा ना, ते जास्तच भाव खाऊन दाखवत आहेत. आता मला सांगा, मी तिथपर्यंत गेले होते, पण त्यांना जर मला रूममध्ये घ्यायचंच नसेल तर मला तर त्या रूममध्ये जायची खूप इच्छा आहे, पण ते ये असं बोलतच नाही आहेत. तुमचा भाव ना म्हणजे जास्तच भाव खायला लागला आहे, त्यामुळे मला तर आता त्यांना माफ करायचंच नाही आहे. आता पार्थ आणि काव्या थोडी त्या नंदिनीच्या बोलण्यावर हसू लागतात. तर आता नंदिनी म्हणते मी तर रूममध्ये स्वतःहून जाणारच नाही, मी इथेच झोपणार आहे. तर काव्या म्हणते पण आम्ही तुला इथे झोपूच देणार नाही आहोत. नंदिनी म्हणते म्हणजे? तर पार्थ म्हणतो आलोच आम्ही 2 मिनिटात येतो असं म्हणत आता ते दोघंही तिथून निघून जातात. नंदिनी विचार करू लागते की या दोघांच्या मनात नक्की काय चालू आहे. तर इकडे पार्थ अगदी राजासारखा टेबलवर बसतो आणि म्हणू लागतो पट्टराणी आपल्या राज्यात प्रेमाचा अजून पूर्ण वर्षाव झालाच नाहीये. तर काव्या पार्थला म्हणते बरोबर बोलताय सिंगेश्वर महाराज, अहो आपल्या राज्यामध्ये अजूनही राजा आणि वजीर या दोघांमध्ये पसारा आणि कुरबुरच आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो आपल्या राज्यात जर सर्वच जण प्रेमाने वागू लागले तर सिंगेश्वर महाराज आणि पट्टराणी अजून जोमाने प्रेम करू शकतात. आता काव्या पार्थला म्हणते म्हणजे शिंगेश्वर महाराज मला जे वाटतंय तेही तुम्हाला वाटतंय का? तर आता पार्थ म्हणतो की हो मलाही तेच वाटतंय, अगदी तुमच्या मनात जो विचार आहे तो माझ्याही मनात आहे. तर आता काव्या म्हणते काय खरंच? तर पार्थ म्हणतो की हो आपली वेवलेन जुळते. तर काव्या म्हणते डोंबल, अहो पुरातन काळात हा शब्द होता तरी का? काय देशमुख तुम्हाला एवढंही कळत नाही का? पुरातन काळात असे शब्द होते का? तर पार्थ म्हणतो शब्दाला शब्द वाढवू नका पट्टराणी, पुरातन काळात काय आणि आता काय, राजा राणीतले वाद काही नवीन नाहीत. तर काव्या पार्थचा हात पकडत म्हणते अगदी बरोबर बोलताय महाराज, परंतु जुनं तेच सोनं असतं, परंतु या देशमुख वाड्याचं सोनं तेव्हाच होईल जेव्हा हे राजा आणि वजीर एकत्र येतील. तर पार्थ म्हणतो मग आपल्याला हे वजीर म्हणजेच नंदिनी यांना सांगावं लागेल. तर काव्या म्हणते महाराज तुम्ही पुढे चला, तुमची ही पट्टराणी येतेच तुमच्या मागे मागे. तर पार्थ म्हणतो आलोच मी असं म्हणत पार्थ पुन्हा एकदा मागे येतो आणि म्हणतो वान नाही पण गुण मात्र माझा लागलाय. आता काव्या पार्थला थोडी मस्करीतच मारते. पार्थ पुढे निघून जातो. काव्या विचार करू लागते आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे नंदिनीला सांगण्यासाठी काव्याही आलेली असते. तर पार्थ म्हणू लागतो आता आम्ही जे सांगू तेच तुम्हाला नंदिनी ऐकावं लागेल, म्हणजे तुम्ही आता काव्यासोबत आमच्या रूममध्ये जाऊन झोपायचं आहे आणि मी जीवासोबत जीवाच्या रूममध्ये जाऊन झोपेन तुमच्या रूममध्ये. तर नंदिनी म्हणते हे काय, नाही नाही असं काहीच चालणार नाही, तुम्ही काय बोलताय हे? तर काव्या म्हणते हो आम्ही जे बोलतोय तेच आता आम्ही करणार आहोत, ताई आता तुला आमचंच ऐकावं लागेल. तर नंदिनी काव्याला म्हणते नाही या काव्या मी तुझं काही ऐकणार नाही. तर काव्या म्हणते ताई मी आता तुझं काही ऐकणार नाही, कारण आता हेच खरं आहे जोपर्यंत तू आणि जीवा एकत्र येत नाही तोपर्यंत पार्थ आणि काव्यासुद्धा एकत्र येणार नाहीत, त्यामुळे आता तर मी तुझं काही ऐकूनच घेणार नाही. तर नंदिनी म्हणते का हे वेड्यासारखे काय बोलताय, अरे एवढ्या काळानंतर एवढ्या कष्टानंतर तुम्ही दोघं एकत्र आलाय आणि प्लीज असं काहीतरी नका ना बोलू, प्लीज तुम्ही असं काही करणार नाही आहेत. काव्या म्हणते नाही आमचं ठरलं आहे आणि आमचं जसं ठरलंय तसंच आम्ही वागणार आहोत. तर पार्थ म्हणतो आम्हा दोघांना एकत्र येण्यासाठी तुमचाही तितकाच हातभार आहे. काव्या तुम्हाला आठवतंय का एके दिवशी मी तुमच्यावर रागवलं होतं, म्हणजे आपल्या दोघांमध्ये काहीतरी सुरळीत चालू व्हावं, आपण दोघं एकत्र यावं, आपण दोघांनी बोलावं, यासाठी एके दिवशी या तुम्हाला बोलल्या होत्या ना की माझा उपवास आहे, मी साबुदाण्याचा खिचडीचा डबा घरी विसरलो आहे, पण त्या दिवशी माझा उपवास वगैरे काही नव्हता. आता मात्र नंदिनीने जे काही काव्याला खोटं सांगितलेलं असतं ते सत्य आता काव्यासमोर आलेलं असतं. काव्यामध्ये काय सांगताय देशमुख तुम्ही, ताई आणि माझ्याशी खोटं बोलली,
म्हणजे त्यावेळी ताई माझ्याशी खोटं बोलली, ती खोटं बोलून मला मुद्दामहून तिने ऑफिसमध्ये पाठवलं होतं का? हो ताई, असं म्हणत आता काव्या ताईला मिठी मारते आणि म्हणू लागते, ताई किती केलेस ग तू आमच्यासाठी, मग आता सुद्धा आम्हाला सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करू दे. ते काही नाही, आम्ही आता तुझं काही ऐकणार नाही. आम्ही ठरवलं आहे, जोपर्यंत राजा आणि वजीर, जोपर्यंत नंदिनी ताई आणि जीवा एकत्र येत नाही तोपर्यंत हे पार्थ देशमुख आणि काव्या देशमुखही एकत्र येणार नाहीत. पार्थ, आता तुम्ही ताईचं काही ऐकू नका. आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही यांच्या रूममध्ये झोपा. मी ताईला घेऊन आपल्या रूममध्ये झोपायला जाते. तर आता काव्या नंदिनीला घेऊन जाणार, तर नंदिनी म्हणते, नाही नाही या काव्या, तू असं काहीही करणार नाहीयेस. तर काव्या म्हणते, ताई आता तर मी तुझं काहीच ऐकणार नाही. तर नंदिनी पार्थकडे पाहते, तर पार्थ म्हणतो, मीही तुमचं काही ऐकणार नाही. तर नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं पार्थ, आणि तुम्ही या काव्याच्या वेडेपणामध्ये साथ देताय, तुम्ही तरी तिला समजवा. तर काव्या म्हणते, ही माझी नाही तर त्यांचीच आयडिया आहे. तर नंदिनी म्हणते, काय ग काव्या ग, तुलाही कळत नाही का? नाही नाही, असं काहीही घडणार नाहीये, तुम्ही जाऊन तुमच्या रूममध्ये झोपणार आहात. काव्या म्हणते, ते शक्यच नाहीये ताई, आता घेऊन जाईन तर ते तुलाच. असं म्हणत आता काव्या जबरदस्तीने नंदिनीला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. तर आता काव्या पार्थच्या हातामध्ये चादर आणि उशी देते आणि म्हणू लागते, हे घेऊन जा, नाहीतर थंडीत कुडकुडाल, आणि ताई तूच चल. असं म्हणत आता काव्या आपल्या रूममध्ये नंदिनीला घेऊन जात असते. पार्थ काव्याकडे पाहत असतो. काव्या मागे वळून पार्थकडे पाहते. आता काव्या पार्थला फ्लँकीस देते, तर त्याप्रमाणे पार्थही देतो. परंतु काव्या आतापर्यंत ती अडवत असते, पण आता मात्र तिने ती स्वीकारलेली असते. हे पाहून पार्थ खुश होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवाला समजावत पार्थ जीवाला त्या गोष्टीची जाणीव करून देत म्हणतो, जीवा फक्त तू 21 दिवस मेहनत घेतलीस, 21 दिवस एफर्ट दाखवलेस, परंतु लग्न झाल्यापासून 6 महिने नंदिनीने एफर्ट्स घेतलेत तुमचं नातं जपण्यासाठी. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणते, ज्या दिवशी हे रिक्षा घेऊन इथपर्यंत आलेत तेव्हापासून माझा जीव तुटतोय यांच्यासाठी, आणि हे मला हाताला धरून घराबाहेर काढायला निघालेत, पण मी कशाला जाऊ, हे सुद्धा माझं घर आहे, ती रूमसुद्धा माझी आहे, मला सुद्धा त्या माझ्या रूममध्ये जायचं आहे. आता नंदिनीचं हे बोलणं काव्याने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. तर आता हे सगळं ऐकून काव्याला तर हसायलाच येत असतं. तर दुसरीकडे आता नंदिनी जीवाचा हात पकडते आणि त्यानंतर कान पकडत सॉरी म्हणते. आता जीवाही नंदिनीला माफ करण्यासाठी पुढे येतो. नंदिनीच्या डोळ्यातील अश्रू जीवाला सगळं काही सांगून जातात. आता या सगळ्यामध्ये जीवा आणि नंदिनीचं नातं, त्यांच्या नात्याची गाडी रुळावर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.